पहा लक्ष द्या. तर बेसिकली आपण ग्राफ सुरू केलं होतं. तर स्टडी ऑफ ग्राफ मध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या प्रकारचं रिलेशन असल्यावरती कोणत्या प्रकारचा ग्राफ येतो. लक्षात घ्या. त्यामध्ये एकदम बेसिक हे पहिलं पाहिलेलं आहे स्ट्रेट लाईन. When the equation of straight line is y is equal to mx plus c, then the graph of this equation is a straight line such that this is known as y-intercept. याची व्हॅल्यू c असते and the slope of the line will be, इक्वेशन असल्यावर स्लोप काय असतो लाईनचा, स्लोप. या लाईनचा स्लोप काय आहे या इक्वेशन वरून सांगता येईल का तुम्हाला? या लाईनचा स्लोप, व्हेरी गुड, द m इज अ स्लोप ऑफ द लाइन and if the value of this c is a 0, then the line passes through origin. If the value of m is a negative, then the line will be decreasing line, right? तर आपण पाहिलं एखादं डायरेक्टली प्रोपोर्शनल जर रिलेशन असेल तर त्याचा ग्राफ कसा येतो? स्ट्रेट लाइन. द डायरेक्टली प्रोपोर्शन जर रिलेशन असेल तर स्ट्रेट लाइन ग्राफ येतो. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ v is equal to ir, v versus I जर ग्राफ काढला तर it will be the straight line. So what will be the slope of this line? या लाईनचा स्लोप काय आहे सांगा बरं. या लाईनचा स्लोप काय आहे सांगा. या लाईनचा स्लोप या ग्राफ साठी. ग्राफ कोणता काढला आपण? v वर्सेस v आणि i चे रिलेशन काय आहे? v इज इक्वल टू, याला जर y ठेवलं, याला जर x ठेवलं तर हे r म्हणजे m आहे का? y इज इक्वल टू mx म्हणजे m ची जी व्हॅल्यू आहे ते या ठिकाणी काय आहे? therefore v वर्सेस i ग्राफ जर काढला आणि आपल्याला रेजिस्टन्स जर फाइंड करायचा असेल तर आपण त्या ग्राफचा काय घेणार आहोत? स्लोप घेणार आहोत. बघा लक्षात आलं का तुम्हाला? करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये होईल पण की v वर्सेस i चा ग्राफचा जर स्लोप विचारला तर तो स्लोप म्हणजे रेजिस्टन्स असतो, राइट? कारण इक्वेशन आपण कंपेअर केलं y इज इक्वल टू mx, राइट? चला स्ट्रेट लाईनचं क्लिअर आहे का? स्ट्रेट लाईनचं क्लिअर आहे. इक्वेशन काय आहे, त्याचा स्लोप काय असतो आणि ग्राफ कसा येणार, रिलेशन कसं असल्यानंतर, बरोबर आहे? बघा त्याच्यानंतर एक कर्व आहे मॅथमॅटिक्स मध्ये, त्याला म्हटलं जातं पॅराबोला. बघा लक्ष द्या, जी कर्व आहे ग्राफ मध्ये सेकंड टाइप जो आहे तो पॅराबोला आहे. पॅराबोला म्हणजे ग्राफ कसा येतो? आपल्याला स्ट्रेट लाईन माहित होतं, स्ट्रेट लाईन असं असते, पण पॅराबोला कसा असतो बघा. पॅराबोला पॅराबोला हा जो पॅराबोला आहे, राइट, तर याला
एक इक्वेशन आहे यांच्यासाठी, राईट. तर आता बघा दोन प्रकारचे पॅराबोला असू शकतात. या दोघांमध्ये डिफरन्स बघा काय आहे. हा पॅराबोला वाय ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे. हा पॅराबोला वाय ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे. हा पॅराबोला एक्स ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे. सिमेट्रिक म्हणजे बघा वायच्या दोन्ही साइडनी आहे, वायच्या दोन्ही साइडनी आहे, हे एक्सच्या दोन्ही साइडनी आहे. डिफरन्स काय आहे, या दोघांचा इक्वेशन मध्ये डिफरन्स असतो. दोघांचा इक्वेशन मध्ये डिफरन्स कसा असतो, y इज इक्वल टू याला लिहितात किंवा असं लिहितात एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay. याला असं लिहितात एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay आणि याला असं लिहितात y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. हे 4a म्हणजे एक त्याच्यामध्ये काही नाहीये, एक कॉन्स्टंट आहे असं समजा. 4a हे एक कॉन्स्टंट आहे. आपल्याला याच्या डिटेल स्टडी मध्ये पॅराबोला जायचं नाहीये, फक्त रिलेशन कसं असल्यानंतर, म्हणजे जर मला लक्षात घ्या बघा, एक लक्षात घ्या, रिलेशन जर मला दिले दोन फिजिकल क्वांटिटी मधलं, सपोज असं काहीतरी दिलंय, एक क्वांटिटी आहे पॉवर, एक क्वांटिटी आहे पॉवर, बघा एक क्वांटिटी आहे पॉवर आणि दुसरी क्वांटिटी आहे करंट, दुसरी क्वांटिटी आहे करंट. आणि तुम्हाला असं सांगितलंय की द पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंटचा स्क्वेअर. बघा रिलेशन कसं आहे, पॉवर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंटचा स्क्वेअर, राईट. तर याच्यामध्ये आपल्याला आता यांचा ग्राफ काढायचा, यांचा ग्राफ. हा पॅराबोला उलटा पण असू शकतो. हे जर निगेटिव्ह असलं, त्याच्या आधीच हे जर ए जर निगेटिव्ह असेल, हे जर निगेटिव्ह असेल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथं काहीतरी मायनस 4ay घेतला तर हाच पॅराबोला असा उलटा होतो, राईट. दिसत नाहीये का, हा पॅराबोला असा उलटा होतो. आपल्याला उलटाची तेवढेही नाहीये, निगेटिव्ह. जसं स्लोप निगेटिव्ह झाले की लाईन डिक्रीजिंग होते का नाही, स्लोप जर निगेटिव्ह झाला तर लाईन डिक्रीजिंग होते. मग त्याच पद्धतीने जर इथं निगेटिव्ह आलं, निगेटिव्ह आलं याच्यामध्ये जर हे जर असं असेल एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 4ay जर असेल तर याचा ग्राफ असा उलटा येतो. आता आपल्याला इथं ट्रिक काय लक्षात ठेवायचंय, ट्रिक काय लक्षात ठेवायचं बघा, की याच्यामध्ये की वाय ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे का एक्स ऍक्सिस ला सिमेट्रिक आहे, ते कसं लक्षात ठेवणार. तर ज्याचा पॉवर 2 आहे, ज्याचा पॉवर 2 आहे त्याच्यापासून लांब जातो ग्राफ. हे एक्स ऍक्सिस आहे बघा, या एक्स ऍक्सिस पासून लांब गेलेला आहे ग्राफ, वाय ऍक्सिस कडे गेला. आणि इथे y चा पॉवर 2 आहे तर y ऍक्सिस पासून लांब गेलेला आहे, y ऍक्सिस पासून लांब गेलेला आहे, राईट. तर आता मी रिलेशन काय सांगितलं बघा, पॉवर आणि करंट मध्ये p इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय स्क्वेअर जर असेल आणि जर ग्राफ काढायचा असेल मला, तर याला जर y ऍक्सिस वर घ्यायचं, काहीतरी इक्वेशन आहे पी स्क्वेअर पी इज इक्वल टू आय स्क्वेअर आर असं इक्वेशन आहे. समजा आपल्याला ग्राफ काढायचंय, पहिली स्टेप काय असणार, ज्याला y ऍक्सिस वर घ्यायचंय त्याला y ने रिप्लेस करा, p ला y ऍक्सिस वरती घ्यायचंय y ने रिप्लेस केलं, बरोबर आहे. ज्याला x ऍक्सिस वर घ्यायचंय त्याला x ने रिप्लेस करा, आय स्क्वेअर ला x स्क्वेअर ने रिप्लेस केलं, आय ला x ने केल्यावर आय चा स्क्वेअर म्हणजे x चा स्क्वेअर होईल आणि हे r.
आता मला सांगा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आर हे इक्वेशन फर्स्ट पॅराबोला सारखं येईल का सेकंड पॅराबोला सारखं येईल? फर्स्ट विचार करून सांगा, थोडस कॉम्प्लिकेटेड आहे हे, आधी झालं नाही आपल्याला की y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आर. म्हणजे मी असं सांगू का, बघा आता y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर, याला असं पण म्हणू शकतो y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. आधी लक्षात ठेवा एक y जशास तसा आहे आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स स्क्वेअर. ग्राफ कसा येतो अशा वेळेस, ग्राफ कसा येतो, y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x असतं तर फक्त असं असतं y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, स्ट्रेट लाईन आला असता ग्राफ. आता y इज इक्वल टू x स्क्वेअर आहे म्हणजे ग्राफ कोणता येणार आहे, पॅराबोला येणार आहे. लक्षात घ्या y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर, याच्यावरून आपण काय डिसाइड केलं, ग्राफ कसा येणार आहे. मग पॅराबोला मध्ये दोन टाइप आहेत, एक तर y ऍक्सिसच्या जवळ येऊ शकतो किंवा x ऍक्सिसच्या जवळ येऊ शकतो. तुम्ही कसं देणार ते कशावरून ठरवायचं, ज्याचा पॉवर 2 आहे त्याच्यापासून लांब गेला पाहिजे का जवळ आला पाहिजे, लांब गेला पाहिजे. ज्याचा पॉवर 2 आहे, कोणाचा पॉवर 2 आहे आपल्या इक्वेशन मध्ये, x स्क्वेअर, x चा पॉवर 2 आहे तर x च्या पासून लांब बघा म्हणजे हा येईल, कारण हा x कडे चाललाय, हा y पासून लांब चाललाय, हा x कडून. सो पॉवर आणि याचा, आता तुम्ही जर फिजिक्स मध्ये बघितलात तर इकडला पार्ट दाखवतच नाही, फक्त ग्राफ जर काढा म्हणलं क्वेश्चन मध्ये ऑप्शन काय देतात, मग एवढाच ग्राफ देतात, एवढाच ग्राफ देतात. मग विद्यार्थी म्हणतात सर पॅराबोला म्हणजे तुम्ही वाटी शिकवलंय ना, मग इथं कुठं वाटी आहे, अर्धीच वाटी आहे. इकडला निगेटिव्ह पार्ट दाखवत नाही, जसं लाईन आपण असं इकडे करतो का नाही, हा पॅराबोलाच आहे, याला सुद्धा काय म्हणायचं मग पॅराबोलिकच पाथ आहे, पॅराबोलिक पाथ म्हणतात त्याला किंवा पॅराबोलिक कर्व. पॅराबोला हे पूर्ण असं असते बरोबर आहे, पण त्याचा निगेटिव्ह आला जो पार्ट आहे तो दाखवला जात नाही. फिजिक्स मध्ये म्हणतोय आता सध्या पॅराबोला म्हणजे तुम्ही असंच लक्षात ठेवा बरोबर आहे. जेव्हा काही इक्वेशन आपण सॉल्व्ह करणार आहोत, जेव्हा काही क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत चॅप्टर मध्ये, तेव्हा पॅराबोलिक पाथ याला किंवा पॅराबोलिक कर्व असं म्हणतात, पॅराबोलिक कर्व सर्व लिहून घ्यायचंय. पॅराबोलिक कर्व केव्हा असतो, त्याचे दोन टाइप, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 4ay असल्यावर असा ग्राफ, एक्स पासून दूर पळणारा, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax असेल तर y पासून दूर पळणारा. हे एक्झाम्पल पण लिहून घ्या. आणि कुठे कुठे असा अर्धवट असते याला पॅराबोलिक पाथ, कारण हा पूर्ण आहे असं. ही स्ट्रेट लाईन आहे का हे तर कळते का तुम्हाला, ही स्ट्रेट लाईन आहे का, नाही स्ट्रेट लाईन, ठीक आहे. लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या, हे 2 वर्षासाठी लिहून घ्या, तेव्हा विसरतं, कन्फ्युजन होतं, कोणापासून लांब काढायचा कोणापासून जवळ काढायचा, कन्फ्युजन होता, लक्षात घ्या.
तुला लिहून घ्या व्यवस्थित सर्व ग्राफ कसे आहेत. झालं का सांगा. एक एक्झाम्पल पाहू आपण. झालं सर्वांचं. इथे बघा एक दोन नोटीस आहेत तुम्हाला याच्यामध्ये की इथे ज्यांनी फीस भरली त्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. तर उद्या मी क्लास सुरू करताना फीस जर भरली असेल लिस्ट पाहूनच मी क्लासमध्ये ऍडमिट करणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक फीडबॅक भरायचा आहे. फीडबॅक फॉर्म येईल ग्रुप वरती. तर तो फीडबॅक फॉर्म कसा भरायचा आहे. फीडबॅक म्हणजे कशासाठी असतो नेमका की अनालिसिस करण्यासाठी लेक्चर कसे पाहिजे, विद्यार्थ्यांना काय पाहिजे, कसं चाललंय यासाठी. राईट. त्याच्यामुळे तुमचा जो ट्रू फीडबॅक येणं गरजेचं आहे. एखादा डिसिजन घ्यायचा आपल्याला, समजा लेक्चर कसे घ्यायचे वगैरे. राईट. तर ते तुमचं ट्रू इन्फॉर्मेशन येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ऑनलाईन फीडबॅक फॉर्म तयार केला आहे. त्याच्यामध्ये जी माहिती भरायचं आहे ते फक्त तुमचा क्लास आहे, तुमचं नाव नसणार. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लास विषयी एक फीडबॅक द्यायचंय आणि एक टीचर विषयी एक फीडबॅक द्यायचंय. ठीक आहे. त्यामध्ये फक्त तुमचं वर्ग विचारला जाईल, तुमचं नाव, तुमचा फोन नंबर वगैरे काही विचारलं जाणार नाही आणि ती माहिती आमच्याकडे येणार सुद्धा नाही. फक्त तुमचा ट्रू फीडबॅक मात्र आला पाहिजे. म्हणजे द्यायचं म्हणून काहीही द्यायचं नाही. एखाद्या टीचरचे काय प्रॉब्लेम आहेत किंवा एखाद्या टीचरचे काय प्लस पॉइंट आहेत, मांडता येतात का बघा आपल्याला, तुम्हाला देता येणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. फॉर्मची लिंक आल्यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर तिथे समजेल काय काय आहे ते. त्याच्यावरती शेवटी तुम्हाला एक स्कोर ठेवायचे. आउट ऑफ 10 किती मार्क आहे. म्हणजे तुम्हाला काही टीचर मध्ये जर प्रॉब्लेम नसेल तर 9-10 देऊ शकता. एखादी गोष्ट तुम्हाला समजा इम्प्रुव्हमेंट करावीशी वाटते, कोणाला स्पीड बद्दल वाटतं, काही कोणाला अजून काय, म्हणजे जस्ट तुम्ही एक मी फक्त एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आणि ते इम्प्रुव्हमेंट आपल्याला करता यावी त्यासाठी फीडबॅक तयार केलेले आहे. तर तो फीडबॅक फॉर्म एक येईल ग्रुप वरती, तो एक फिल करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट फीसच्या संदर्भात सांगितलेली आहे. ओके. ठीक आहे. चला आता एक एक्झाम्पल घेऊया. घ्या एक इक्वेशन घ्या. फॉर्म्युला आहे बघा. टाइम पिरियड T is equal to टाइम पिरियड T is equal to टाइम पिरियड T is equal to
फॉर्म्युला आहे, चॅप्टर मधला फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला पाठ असायची आता गरज नाही, पण नंतर एकदा चॅप्टर झाला की तुम्हाला फॉर्म्युला देणार नाही, डायरेक्ट ग्राफ देतात की या आणि यामधला ग्राफ कसा येईल, तेव्हा तुम्हाला हे फॉर्म्युला रिलेशन माहिती असतं तेव्हा, राईट. Period T is equal to 2 pi root L by G. तुम्हाला ग्राफ कसा प्लॉट करायचे, T वर्सेस L, लेंथ, L म्हणजे लेंथ साठी असतं, T म्हणजे टाइम पिरियड साठी असतं कॅपिटल. ग्राफ कसा प्लॉट करायचा पहा, ग्राफ कसा प्लॉट करायचंय, T वर्सेस L म्हणल्यानंतर y ऍक्सिस वरती काय घेणार तुम्ही, y ऍक्सिस वरती T घेणार, x ऍक्सिस वरती L घेणार. चला ग्राफ प्लॉट करा बरं, कसा येईल, काय येईल ग्राफ सांगा, कशा पद्धतीचा ग्राफ येईल, त्या ग्राफला काही नाव देता येईल का आपल्याला, तो ग्राफ कॅल्क्युलेट करता येईल का. y ऍक्सिस पासून ला आपल्याला कशाचा ग्राफ काढायचे, T वर्सेस L. T y ऍक्सिस वरती रिप्लेस करा T ला y ने, 2 पाय एक कॉन्स्टंट आहे, बरोबर आहे का बाबा, बरं हे सर्व बाकीचे काय असतात कॉन्स्टंट, हे k रूट मध्ये x आहे आणि g ला पण एक अजून काहीतरी k डॅश, याची काही गरज नाही. सो y इज इक्वल टू, आता रूट मध्ये x आहे, मग हे रूट काढण्यासाठी आपण दोन्ही साइडला काय करणार, स्क्वेअर करणार. दोन्ही साइडला जर स्क्वेअर केलं तर y स्क्वेअर इज इक्वल टू, हे काहीतरी एक वेगळा कॉन्स्टंट एक समजा, आणि y स्क्वेअर इज इक्वल टू kx ग्राफ येईल का सांगा बरं, y स्क्वेअर इज इक्वल टू kx ग्राफ येईल का, हे समजलं का. k म्हणजे हे सर्व बाकीच्या टर्मला मी एक कॉन्स्टंट कन्सिडर केलंय, हे रूट होतं म्हणून आधी काय केलं मी, दोन्हीकडे स्क्वेअर केला. इकडे बघा काय येतंय, जर दोन्हीकडे स्क्वेअर केला तर t स्क्वेअर इज इक्वल टू 2 पायचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर L बाय G येतो. मी याला एक कॉन्स्टंट कन्सिडर केलं आणि y स्क्वेअर इज इक्वल टू kx असं रिलेशन आलं आपल्याला. y स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे आणि एकाचा स्क्वेअर आहे. ग्राफ कसा येतो सांगा, आपल्याला आता लक्षात आलं पाहिजे, ग्राफ कसा येतो, पॅराबोलिक ग्राफ येतो, बरोबर आहे का बघा, पॅराबोलिक ग्राफ येतो. पॅराबोलिक ग्राफ मध्ये दोन आहेत, एक तर असा येऊ शकतो, बरोबर आहे का बघा, वर तोंड करून, एक तर असा येऊ शकतो, बरोबर आहे का नाही, निगेटिव्ह असतं तर असा उलटा पण आला असता किंवा असा पण आला असता. हे सर्व काय आहेत सांगा मला, सर्व पॅराबोलिक. पण इथे बघा y स्क्वेअर इज इक्वल टू x म्हणजे कोणत्या ऍक्सिस पासून लांब गेला पाहिजे ग्राफ सांगा मला, y ऍक्सिस पासून लांब गेला पाहिजे म्हणजे x ऍक्सिसचा असा ग्राफ आला पाहिजे, बरोबर आहे का बघा. आणि हे खाल्ला पार्ट दाखवला तर दाखवतात, नाहीतर निगेटिव्ह वाला पार्ट दाखवत नाही, तुम्हाला एवढाच ग्राफ असेल ऑप्शन मध्ये. मग
तिथं म्हणू नका की हे कसा पॅराबोला आहे सर. समजते का बघा, हे बऱ्याच जणांना हे पॅराबोला आहे किंवा हे पॅराबोलिक आहे हे समजत नाही. हे पॅराबोला आहे. लक्षात आला का क्वेश्चन? y पासून दूर गेला आपला ग्राफ, म्हणजेच t पासून दूर गेला, t पासून दूर गेलाय आणि l लेंथ जी x ऍक्सिस वर घेतली लेंथ. चला समजलं असेल तर यस पाठवा बरं मला एकदा. समजलं असेल तर यस पाठवा. बर, म्हणजे आता मला एक लक्षात आलं की मला जर असं रिलेशन आहे y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर, तर बघा y इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x स्क्वेअर म्हणजे x पासून लांब असा ग्राफ काढणार मी. बघा असा ग्राफ काढणार. आणि जर असं दिलं मला x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y स्क्वेअर, y चा स्क्वेअर आहे म्हणून मी असा ग्राफ काढणार. म्हणजे आपल्याला ट्रिक नुसार आता फास्ट हे सॉल्व्ह करता येईल का? ज्यांना थोडंसं अवघड चाललंय त्यांनी काय करायचं, स्टेप बाय स्टेप करायचंय. आधी ज्याला प्लॉट करायचंय y ऍक्सिस वरती त्याला y ने रिप्लेस करा, ज्याला x ऍक्सिस वरती प्लॉट करायचंय त्याला x ने रिप्लेस करा, बाकीचे सर्व कॉन्स्टंट ठेवा. y आणि x मध्ये इक्वेशन कसं येतं बघा. हे फक्त एवढे इक्वेशन आलं असतं तर, फक्त एवढे इक्वेशन आलं असतं y is equal to kx, काय ना स्ट्रेट लाईन डायरेक्ट आलं पाहिजे आपल्याला. y is equal to kx असं जर रिलेशन आलं असतं तर स्ट्रेट लाईन ग्राफ आला असता. बरोबर आहे. अजून एक एक्झाम्पल देऊ. अजून तुम्हाला बाकीच्या टाइपचे ग्राफ घेतल्यावर तुम्हाला अजून मजा येईल की तिथं सर्व. आता इथं कसं आपण फक्त पॅराबोला पाहतोय म्हणून तुम्हाला माहिती असेल कदाचित की पॅराबोलाच येणार आहे काही दिलं सर मध्ये, नाही का नाही. तर अजून एक एक्झाम्पल घ्या. F किंवा एनर्जी इज इक्वल टू, एनर्जीचा फॉर्म्युला आहे, एनर्जीचा फॉर्म्युला आहे एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. एक स्प्रिंगच्या एनर्जीचा फॉर्म्युला आहे, आता ते कळणार नाही पण एनर्जी इज इक्वल टू हाफ के एक्स स्क्वेअर. तर तुम्हाला दोन ग्राफ प्लॉट करायचे आहेत. पहिला ग्राफ प्लॉट करायचा आहे ई वर्सेस के ग्राफ प्लॉट करायचे. दुसरा ग्राफ प्लॉट करायचे ई वर्सेस एक्स चा. आणि तिसरा ग्राफ प्लॉट करायचे, तीन करू आपण याला. तिसरा ग्राफ प्लॉट करायचे ई वर्सेस एक्स स्क्वेअर. चलो तीन ग्राफ आपल्याला प्लॉट करायचे आहेत. ई वर्सेस के चा ग्राफ, ई वर्सेस एक्स चा ग्राफ, पहिला स्ट्रेट लाइन.
फर्स्ट स्ट्रेट लाईन. ओके, पहिला तर सर्वांनाच क्लिअर आहे. आपल्याला याला वाय ऍक्सिस वरती घ्यायचंय, याला वाय ऍक्सिस वरती घ्यायचंय आणि याला एक्स ऍक्सिस वरती घ्यायचंय. बाकीचं सर्व कॉन्स्टंट होईल. y इज इक्वल टू m इंटू के. या के ला एक्स, आता हे एक्स वेगळा आहे, हे एक्स इक्वेशन मध्येच एक्स दिले, लक्षात येते का बघा. हे एक्स इक्वेशन मध्येच एक्स दिले का, कन्फ्युजन व्हायले. या एक्सच्या जागी दुसरं काहीतरी लेटर देऊ का, या एक्सच्या जागी पी घ्या. ज्यांना समजले त्यांनी काही प्रॉब्लेम नाही, ज्यांना जरासा अवघड चाललंय त्यांनी काय करू, आपण एक्सच्या जागी पी लिहू. कन्फ्युजन होऊ नये याच्यासाठी. चला, हाफ के पी स्क्वेअर आपण फॉर्म्युला मॉडिफाय केला. आपल्याला आता सध्या कोणी विचारणार नाही आपला फॉर्म्युला असाच का वापरला.